खूपच शहाण्या बनून राहिल्या वा तुम्ही तर हं? तुमच्यासारख्या साईन्या बायका पाहिलंच नाही मी तर. ओ मावशी का झाला, काऊन भडकली एवढी? काऊन भडकली म्हणते? पाहून राहिली मी तितक्या वेळची तुमची गंमत. मावशी कशाची गंमत पाहून राहिली तू आमची? जराशी लागून नाही राहिली तुला, अशी बोलायला नाही ललिता? हुशारकी कोणाला दाखवून राहिली तर एवढी? मावशी का झाला, काऊन बावरली तू? का झाला मावशी? पाय बरं शांत, पाय बरं कितीक मोठी पात धरला आहे ना. कितीक पात धरला पाय बरं. चालल्या टुमुक 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 टुमुक. या बाजूने चालली आहे ललिता आणि या बाजूने हे कोणता. आणि पाय माझ्यासाठी मधामध्ये किती मोठी पात ठेवला आहे त्याने. काऊन हो, कोणता? थोडाशी पातधर ना मावशीची. सोबत सोबत नेत्या तर नाही, चालले आपल्या 4-5 खांबले धरून लावून राहिल्या परा आपल्या घरमालकाला हुशारी दाखवासाठी. नाही बाबा, खरंच खूप काम करते ते कुंताना ललिता. बाकी तर अशाच आहेत ह्या. पण असा विचार नाही करत का बुडगा माणूस आहे तर थोडाशी पात धरू लागून सोबत नेऊन नाही. एक खांबला धरते, एक खांबला सोडते ललिता. का मावशी काही बोलून राहिले तुम्ही तर? माझ्याकडे इथं पात आहे ना एवढी मोठी. हो, बहुत मोठी पात दिसून राहिली तुझ्याजवळ तर. हे कुंता चालली तिकडे, तू चालली तिकडे ना. पाहिजे मधामध्ये किती मोठा ठेवल्या आता इथं. आता एवढी मोठी पात घेऊन येऊ का मी, सांग बरं? अहो मावशी बावरू नको, मगाशी म्हणली तर मी घेतली 2 खांबले तुझ्याकडून. हो, माहित आहे माहित आहे. 2-3 खांबले गाडली ना, मग सोडली नाही का तू? दिसत नाही का? मला समजते सगळा. मावशी ताईचा हात नव्हता पुरत ना, ताईला पात मोठी झाली होती म्हणून मग इकडेचे 2-3 खांबले पकडले तर मग तिकडेचे सुटले. सगळ्यांजवळ पात आहे मावशी, अशी बोंबलू नको बाबा. हो, सगळ्यांजवळ पात आहे म्हणते. मी इकडे तानू तानू धरून राहिली ना, तुमच्याजवळ कुठं पात आहे? पाय ना केवढीशी धरली आता दोघी जणी ना. हे मावशी ना आमच्या दोघी जणीच्याच मागे भिडली. सोबत चालायला का झाला? पकडता थोडीशी पात आपली आणि चालल्या. हुशार बाया कुठल्या नाही तर. काळे केसाचे पांढरे केस होऊन गेले परा लावता लावता. का लावता नाही येत म्हणता का मला? तुमच्यासारखी नाही परालो बाबा अशी 2-4 खांबले धरून. आता वयमानानुसार पटपट लावता नाही येत. एक तर हा उन्हाळीचा परा आहे, पाणी नाही राहत, काही नाही जास्त. पाय फसतात तर पाय काढायसाठी थोडासा वेळच लागते माणसाचा. पाणी राहिला भरपूर तर पटपट पाय निघते, फसत नाही. मावशी शांत हो, शांत हो. कुंता 2 खांबले घे तिकडून आणि ललिता तू पण घे 2 खांबले इकडून. घ्या मावशीची पात घ्या परत थोडीशी. तुम्ही जेव्हा ना तसे परा नको बाबा. मावशी ना वारलीच बोंबलून राहिली. शांतताई मावशी तुमच्याच बरोबरीत आहे आणि आम्ही काही जास्त दूर आलो का? 2-3 खांबल्यानेच तर समोर आहोत. यांना का झाला आता? पोरा लावता लावता सगळ्या उभ्या होऊन गेल्या ना. हे ना शांताई काही कामाची नाही, पोरा लावता लावता आपणही उभी झाली. गोष्ट सांगायचं काम करतात नुसत्या. का झालं शांता? पेंड्या बिंड्या तर आहेत ना, काऊन उभ्या मग तुम्ही? अहो काही नाही झाला. नाही उभ्या आता काही लंबा बिंबा दिसला तर नाही म्हणलं. झाला का शांता? दिसला का तुम्हाला? अहो बाबा लंबा आकूड काही नाही दिसला. शांतताई, शांताराम भाऊ लंबा आकूड कोणाला म्हणून राहिले? कोण आहे इथं लंबा आकूड? अहो ललिता, कोणी लंबा आकूड नाही आहे, मीच आहो आकूड. झालं? ते लंबा आकूड, ते लंबा म्हणजे साप आणि आकूड म्हणजे विंचू. हे दोन्ही घातक आहेत ना, त्यांना म्हणून राहिले हे. तूही समजून नाही घेत. मी म्हणलं लंबा आकूड म्हणलं तर कोणाला म्हणतात बापा? हो तर काऊन उभ्या मग? थकले असाल पोरा लावता लावता तर जाऊन बसून जा. पाणी प्या. इथं चिखलामध्ये उभ्या आहात. भाऊजी आता इथंच थोडासा उभा राहायचा विचार झाला, मन झाला, इच्छा झाली तर आहोत उभे. काऊन तर? का बापा कोणता मजाक करून राहिली तू? तुला मजाक काही नाही करता येत. खरंच भाऊजी मजाक नाही करून राहिली मी. कंबर नाही दुखत का भाऊजी? परा लावता लावता तर थोडासा उभे झाला तर का झालं? नाही नाही ठीक आहे तो उभे झाल्या तर, पण इथं चिखलात का? पटकन पात पाडून घ्या, मग बसा 10 मिनिट, पाणी प्या बढिया. बाप रे बाप भाऊजी, आज सूरज कोणाकडून निघाला? पश्चिमेकडून निघाला वाटते. तुम्ही बसा म्हणून राहिले. मग आता भलाईचा जमानाच नाही राहिला. आता चांगला म्हणत आहो तर तसंही नाही पचत आहे. नाही नाही मावशी ना गुस्स्यात दिसून राहिली, काहीतरी झाला. मावशी का झालं? आणि मावशी शांता तुम्ही काऊन मागे आहात? हे बघा तिघ्या जणीची पात समोर आहे ना, तुम्ही दोघी जणी मागेच आहात. शांताराम, त्या हुशार बाया आहेत ना, मग काऊन नाही जातील समोर समोर? काय झालं मावशी? अरे मावशीचा पारा गरम दिसून राहिला. बेकार आहे जास्त काही म्हणणं. अरे बापरे. मावशीजवळ तर बहुत पात आहे मोठी. काऊन बाई कोणता थोडीशी पात धरणं मावशीची. पाय शांतारामलाही दिसली माझ्याजवळ एवढी मोठी पात आहे म्हणून, पण या दोघींना नाही दिसत. शांताराम चालल्या थोडी थोडी पात धरून आपल्या वाकड्या 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 वाकड्या. तर शांताजवळही भल्ली मोठी पात देऊन दिला ना माझ्याजवळही. असा म्हणून मावशी बावरली वाटते. अजी भाऊजी नव्हती ना, मावशीजवळ जास्त पात नव्हती. आता थोडासे 1-2 खांबले जास्त झाले असतील. हे मधातून ना बांधी रुंद आहे तुमची. आता बघा बरं आमच्याजवळ इथं पात आहे, पोटामध्ये ना रुंद आहे तुमची बांधी. तिकडे समोर एवढी पात नाही आली होती सगळ्यांना. आता जसं जसं धान लावत येत आहोत ना, तस तशी रुंदी होत आहेत का बापा बांधी हे. मी आपली शेल्ल्यावर पकडतो म्हणलो धुऱ्याजवळ पात, ते रजनी नाही ऐकली.
मावशी आता माझ्यावर नका आणून पाडू बाबा. कधी म्हटलं तुम्ही धुऱ्याजवळ पात पकडतो म्हणून? हा बोलले का काही तुम्ही तशा? आता गेली ना तूच पहिले गेली ना तिकडे धुऱ्याजवळ पकडायसाठी पात. हा 2-4 खांबले गाडून झाले होते तुझे, तर आता तुला उठ म्हणलं असतं का? मावशी आता पण काही बिघडलं नाही आहे. तुम्ही इकडे होऊन जा, मी ते पात घेते तुमची. राहू दे एवढी डरपोक नाही आहो. मी आपले पात गाडू शकतो. तुझ्या उष्ट्या पातीवर येऊ? हे मावशी तर सगळ्यांसोबतच आज जमकवून राहिली. घरी कावेरी सोबत 2 गोष्टी झाल्या असतील या मावशीच्या, म्हणून दिमाग खराब आहे वाटते. कोणता ललिता, चला मावशीकडले 2 खांबले घ्या बरं, आणि सोबत परा लावत चला. असे समोर समोर परू नका. हो शांतताई, घेतो. चला घ्या मावशी, शांत व्हा, चला घ्या. या 4च पेंड्या तर घेऊन आले ना तुम्ही तर? 4 पेंड्यानी होईल का? शांता एवढाच परा होता खोदला, आता संपला. का म्हणून राहिले? एवढाच परा खोदले का तर तुम्ही? अरे तर एकटा माणूस किती परा खोद म्हणते तर तू? तर हे बांधी तरी झाले पाहिजे लावून. खोदा ना तोपर्यंत. सकाळपासून तर परा खोदत होते ना, एवढासा परा खोदून ठेवला. एका जागी तर राहून नाही होत तुम्हाला. मार इकडे तिकडे घुमत राहता. कुठं घुमलं सांग का, कुठं घुमलं शांता? आमच्याकडेच 2-3 वेळा आले. आता आलं तर का झालं तर? हा एवढा परा काढलो तेवढाच तर बहुत झाला. एका बांधीच्या पराखण नाही काढले तुम्ही? काढा बापा लवकर. हा पाणी बा आटून राहिला बांधीतला. एकही पाणी नाही आहे बांधीमध्ये. शांतताई आता ऊनही आली ना कडक, आणि मोटारीचं पाणी आहे, तर ओलसोल कुठं पाणी राहणार आहे? हो बरोबर म्हणून राहिली ललिता. मी काय म्हणते, हे बांधी कंप्लीट झाल्या पाहिजे परा लावून. तेवढा तरी परा काढा तुम्ही. हो खोदतो ना. आता बोंबलत होती पेंड्या संपल्या, पेंड्या आणा. ह्या तर 2-4 पेंड्या आहेतच, म्हणून आता ह्या 4 पेंड्या काढून झाल्या, आता म्हणलं नेऊन देतो. होतील नाही का एवढ्या पेंड्यामध्ये बांधी होईल? नाही होणार ना जी, अजून लागतील 4 पेंड्या. 4 पेंड्या काढून ठेवा. पाण्याचा घगरा घेऊन याल बरं. हे पात संपले की मग पाणी पिऊन टाकू. आता तहा नाही लागली आहे, ऊनही खूप तापून राहिली ना. आता कोणता काम करू, परा खोदू का पाणी आणू सांग? आधी 4 पेंड्या परा खोदून घ्या, मग पाणी आणाल आणि त्या झाडाखाली ठेवाल. ठीक आहे.